हाय, हॅलो. स्वागत आहे तुमचं सानिकाची दुनिया या चॅनलमध्ये. चला आपण बघूया डाळ तडक्याची रेसिपी. आम्ही इथं डाळ धुवून घेतलेली आहे. परत ते आम्ही कुकरमध्ये शिजायला घालत आहे. कुकरमध्ये डाळ पटकन शिजते म्हणून आम्ही कुकरमध्ये डाळ शिजायला घालतो. डाळ शिजायला आवश्यक असणारे पाणी ओतलं. थोडंसं पाणी जास्तच ओतायचं. परत ना आम्ही चिरून घेतलेला कांदा घातला. परत आम्ही टोमॅटो घातलं. ते मिश्रण आम्ही थोडंसं हलवलं. परत डाळ शिजायला ठेवायची. डाळ शिजेपर्यंत आपण डाळ तडक्याला लागणारं साहित्य काढूयात. हळद, मोहरी, जिरं, हिंग, धना पावडर, लाल मिरच पावडर, कढीपत्ता, मिरची, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, किचन किंग मसाला एवढं साहित्य आम्ही डाळ तडक्यासाठी काढलेलं आहे. चला आपण डाळ काढूयात. मी 4 चमचे इथं तूप घेतलेलं आहे. तेल घातलं तरी चालतं. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल पण घालू शकता. फोडणीसाठी मी 4 चमचे तेल घातलं. त्यामध्ये जिरं टाकलं. त्यामध्ये परत मोहरी टाकली. परत आपण काढलेलं साहित्य टाकायचं. आलं लसूण पेस्ट टाकली. परत कढीपत्ता टाकला. नंतर मिरच्या टाकल्या. ते सगळं मिश्रण मस्तपैकी हलवून घ्यायचं. मिरच्या आपल्या छान तळल्या गेल्या पाहिजेत. परत मी मसाले टाकले. धना पावडर, लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला हे मसाले टाकले. परत त्यामध्ये हळद टाकली. नंतर हिंग टाकली. ते मिश्रण चांगलं परतून घेतलं. तेल सुटेपर्यंत मिश्रण परतून घ्यायचं. म्हणजे आपल्या डाळीला पण तेल सुटतं. परत त्यामध्ये मी शिजवून घेतलेली डाळ ॲड केली. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं. ते मिश्रण मी हलवून घेतलं.
नंतर त्यामध्ये कोथिंबीर ॲड केली. परत तडक्यासाठी लागणारं साहित्य, तडका देण्यासाठी लागणारं साहित्य मी परत तडक्यासाठी तूपच वापरलं. मी 3 चमचे इथं तूप वापरलं. नंतरनं पण परत त्यामध्ये लसूण टाकला. परत लाल मिरच्या टाकल्या. नंतर थोडीशी लाल मिरची पावडरही टाकली. ते चांगलं परतून झालं की डाळ तडक्याला तडका द्यायचा. बघा आपला तडका किती छान बसलाय. डाळ तडक्याला खूप छान तडका बसला आहे. डाळ आपली रेडी. ती 5 मिनटं उकळवायला ठेवायची. डाळ आपली उकळलेली आहे. आता डाळ तर रेडी आहे. चला आपण रोटीची रेसिपी बघूयात. रोटीसाठी मैदा घ्यायचा चाळून. रोटी करण्यासाठी मी इथं मैदा घेतलेला आहे चाळून. माझा मैदा आता चाळून झालेला आहे. त्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलं. परत त्यामध्ये मी 3 चमचे दही ॲड केलेलं आहे. रोटी सॉफ्ट होण्यासाठी आपण दही ॲड करतो. दही ॲड करून झाल्यावरती मी पाणी ॲड केलं. पाणी ॲड करून तो मैदा आपण चांगला मिक्स करून घ्यायचा, मळून पण घ्यायचा. एकदम पाणी मैद्यामध्ये ओतायचं नाही, कधी पण थोडं थोडंच पाणी ओतायचं. मैदा पातळ होण्याची जास्त शक्यता असते. मैदा आपला मळून तयार झालेला आहे. तो 10-20 मिनटं भिजायला ठेवायचा. भिजून झालं की आपण रोटी लाटायला घेतलेली आहे. जेवढी साईजची आपल्याला रोटी पाहिजे आहे त्या साईजचा आपण उंडा घ्यायचा. उंडा छान गोल घ्यायचा. उंडा घेऊन झाला की आपण रोटी लाटायला घ्यायची. अशा प्रकारे रोटी लाटून घ्यायची. जास्त पातळ आणि जास्त जाड पण नाही राहिली पाहिजे रोटी. परत रोटी लाटून झाली की आपण रोटीला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे ती तव्याला चिटकून राहते आणि आपल्याला छान भाजता पण येते. मी रोटीला पाणी लावून घेतलं आणि ती तव्यामध्ये टाकली भाजण्यासाठी. आपली रोटी छान भाजत आहे बघा.
आणि रोटी खालून तव्यावरती भाजायची आणि वरून तवा उलटा करून रोटी भाजायची, म्हणजे रोटी हॉटेलसारखी होती. बघा आम्ही कसा तवा उलटा करून रोटी भाजतोय. अशा प्रकारे रोटी भाजायची. आमची रोटी भाजून तयार आहे. रोटी भाजून झालं की आम्ही एक ताट तयार केलं. डाळ तडका, रोटी, काकडी, कांदा आणि लिंबू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.